सो सकाळी सकाळीच आमचा प्रवास चालू झाला होता याणा केव्ससाठी. पुढे मी तुम्हाला दाखवेलच. आम्ही या ठिकाणी नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो आणि पहिलीच ऑर्डर असल्यामुळं खूप जास्त लेट होत होतं ऑर्डरसाठी. अक्षरशः आम्ही स्वतःच्या हाताने जाऊन तिथं ऑर्डर पिक करत होतो. बट स्टील भूकच एवढी लागली होती की स्वतःच्या हाताने घेतलं आम्ही तिथं जाऊन. आणि त्यानंतर आम्ही सुरुवात केली होती याणा केव्जला जाण्यासाठी. तुम्ही बघू शकता किती सुंदर वातावरण आहे इथलं. खूप छान वाटत होतं. इथं खूप जास्त प्रमाणात पाऊस चालू होता. सो दॅट्स वाय आम्ही सगळ्यांनी रेनकोट घेऊन आम्ही सगळेजण पेंग्विन झालो होतो. स्टील सगळ्यांनीच मस्तपैकी रेनकोट घातले होते. पण आमचा एक पण होता की याणा केव्ज करायचं म्हणजे करायचंच आहे आज. कारण याणा केव्ज जे आहे ते आमचं लिटरली लास्ट मोमेंटला आमचं डिसाईड झालं की आम्हाला याणा केव्ज करूनच जायचं आहे गोकर्णला आलं तर. सो आम्ही सगळेजण याणा केव्जला जाण्यासाठी निघालो. किती पाऊस असला किती काही असला तरी आम्ही रेनकोट वगैरे घातले आणि आता प्रवास चालू झाला होता याणा केव्जसाठी. छान वाटतं एकदम मस्त. पावसाळी ट्रेकही आपला होतोय. आता थोडाच राहिलेला आहे याणा केव्ज. आम्ही चाललोय या आमच्या सोबत. चराचरातील कणाकणांमध्ये अगाध लीला तुझी पाहते. दिव्य अशा या दृश्य रूपाला निसर्गाचे नाव लावते. याणा केव्ज. फायनली आम्ही 1-1.5 किलोमीटरचा ट्रेक करून याणा केव्जला पोहोचलोय. खूप सुंदर आहे. माझ्या कॅमेरावर पाणी पडलंय. फायनली आम्ही पोहोचलोय कर्नाटकच्या घनदाट जंगलात लपलेल्या एका अद्भुत ठिकाणी म्हणजेच याणा केव्ज येथे. गोकर्णपासून साधारण 50-60 किलोमीटर अंतरावर असेल हे ठिकाण. इथे तुम्हाला दिवसात 2 भव्य खडक, पहिला आहे भैरवेश्वर शिखर आणि दुसरा मोहिनी शिखर, असे 2 शिखर पाहायला मिळतील. जे की काळ्या रंगाचे प्रचंड खडक म्हणजे लाईमस्टोन आणि कार्स्ट फॉर्मेशनचा अप्रतिम अनुभव तुम्हाला तिथे बघायला मिळेल. लोककथेनुसार भगवान शिवानी भस्मासुराचा वध इथेच केला होता आणि त्यामुळे या ठिकाणाला धार्मिक महत्त्वही तितकंच आहे. पावसाळ्यात जे इथलं सौंदर्य दिसतं ना, आणि आम्हाला नेमकं पावसाळ्यातच तिथं जाण्याचा योग आला, जे की आम्हाला तिथलं जे पावसाळ्यातलं सौंदर्य अजूनच खुलतं. धुकं हिरवगार जंगल आणि पावसाच्या सरींमध्ये केलेला हा ट्रेक म्हणजे एक वेगळीच फिलिंग होती आमच्या सगळ्यांसाठी. जवळपास 3 किलोमीटरचा जाऊन येऊन हा ट्रेक आहे. थोडा स्लिपरी असला तरी प्रत्येक पावलागणित दिसणारं जे दृश्य असतं ना, त्यांनी सगळा थकवा हा निघून जातो. आणि जर तुम्ही गोकर्णला येत असाल तर तुम्ही याणा केव्जला नक्कीच तुमच्या बकेट लिस्टमध्ये ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला एक खूप चांगल्या पद्धतीचा अनुभव बघायला मिळेल. सो इथे आम्ही सगळेजण खूप म्हणजे एक ॲडव्हेंचर म्हणू शकतो आपण, अशा टाईपमध्ये पण होतं ह्या सगळ्या गोष्टी. येस, सगळेजण आम्ही खूप एन्जॉय करत होतो या ठिकाणी. जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं की या ठिकाणी आपल्याला 2 शिखर बघायला मिळतील. तर हे या ठिकाणचे 2 शिखर आहेत आणि याच्या खालीच एक खूप सुंदर असं मंदिरही वसलेलं आहे. तिथलचं सुद्धा आम्ही दर्शन घेतलं. खूप छान पद्धतीने दर्शनसुद्धा त्या ठिकाणी झालं आमचं. तुम्ही बघू शकता हे दृश्य किती सुंदर दिसतंय. शमीतच्या पायाला लिचीने चावलं होतं आणि ते रक्त थांबत नव्हतं. सो आम्ही तिथूनच मंदिरातून हळद घेतली आणि त्याच्या पायाला लावली होती. स्टील ते रक्त थांबतच नव्हतं. पण ते ठीक आहे की आम्हाला एक माहिती होतं की ते लिचीनेच चावलं आहे म्हणून. तर इथून आमचा परतीचा प्रवास चालू झाला होता. किती सुंदर दृश्य आहे हे याणा केव्जचं. हा आमचा लास्ट डेट होता आमच्या ट्रीपसाठीचा कर्नाटकचा. सो याणा केव्जनी त्याचा शेवट झालेला आहे आणि आता आमचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे. याणा केव्जचा सुद्धा जे पण काही व्हिजिट होती ती खूप सुंदर पद्धतीने आम्हाला बघायला मिळाला आणि पावसाचाही अनुभव घेता आला. आणि पाऊस चालू असल्यामुळं निसर्ग जो पावसात दिसतो तो अप्रतिम असतो. सो दॅट्स वाय छान पद्धतीने सगळं दर्शनही झालं, बघणंही झालं, ट्रेकही झाला. सगळ्या गोष्टी आमच्या एकत्र झाल्या. खूप मजा आली. निसर्गाचं सौंदर्य जे पावसात असतं ते इतर वेळेला आपल्याला बघायला मिळत नाही. सो तेही आम्हाला या ठिकाणी बघायला